गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचं करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजचा भाग 7 बघणार आहोत आणि या भाग 7मधील जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तेलंगणा राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कितव्या जयंतीनिमित्त हैदराबाद येथे 125 फूट उंच कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. या प्रश्नाचं जे उत्तर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहे के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट का हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो भारतातला सर्वात उंच पुतळा आहे. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हुसेन सागर तलावाच्या काठावर हा पुतळा आहे आणि या पुतळ्याचे जे शिल्पकार आहेत ते म्हणजे राम सुतार, ज्यांना अलीकडेच भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले होते. आपण या प्रश्नपत्रिकेमधला दुसरा प्रश्न बघणार आहोत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील महानगरपालिकेने भिकारीमुक्त शहर हा उपक्रम सुरू केलेला आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे नागपूर महानगरपालिकेने भिकारीमुक्त शहर हा उपक्रम सुरू केलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग व नागपूर शहर पोलीस यांच्या सहभागाने नागपूर महानगरपालिका हा उपक्रम राबवत आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमधला तिसरा प्रश्न, रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? या प्रश्नाचं जे उत्तर आहे, उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारं. आणि या विम्यामुळं रेशीम उत्पादकांना हवामानातील जे काही बदल असतात किंवा पाणी टंचाई आणि इतर धोक्यांपासून संरक्षण मिळेल. आणि जर आपण रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं जर पाहिलं तर त्याचं उत्तर येईल ते कर्नाटक. प्रश्न क्रमांक आपण या प्रश्नपत्रिकेमधला पाहणार आहोत. चौथा, जो अत्यंत महत्त्वाचा आहे आगामी स्पर्धा परीक्षेसाठी, नाटोचा 31वा सदस्य देश म्हणून कोणत्या देशाला मान्यता देण्यात आली? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे फिनलँड या देशाला नाटोचा 31वा सदस्य देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या संदर्भात लक्षात ठेवा का स्वीडन नाटोचा सदस्य होण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र त्याला तुर्कीचा आणि हंगेरी या देशाचा विरोध आहे. नाटोची स्थापना जी झाली ती 4 एप्रिल 1949 रोजी वॉशिंग्टन कराराद्वारे आणि याचं नाटोचं जे मुख्यालय आहे ते ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. आणि नाटोच्या संदर्भात युक्रेन आणि रशिया युद्धाच्या संदर्भातही म्हणू आपण, परंतु नाटोच्या संदर्भात एक बाब लक्षात ठेवा का कलम 5 नुसार नाटोच्या सदस्याविरुद्ध हल्ला हा सर्व मित्र राष्ट्रांवरचा हल्ला समजला जातो. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण या प्रश्नपत्रिकेमधला पाहणार आहोत. 5वा, संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? ते म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे हरियाणा हे संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करणारे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि भारतीय रेल्वेने मार्च 2023मध्ये हरियाणा राज्यातील संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण केलेले आहे. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 6, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक आनंद निर्देशांक 2023मध्ये भारताचा 137 देशांच्या यादीत कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 126वा क्रमांक आहे आपल्या भारताचा या जागतिक आनंद निर्देशांक 2023च्या निर्देशांकामध्ये 137 देशांमध्ये. आणि पहिला क्रमांक नेहमीप्रमाणे फिनलँडचाच आहे. आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 7 नंबरवर. 7, सर्व मॅनहोल्स गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे केरळ हे गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आपण पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न 8वा, एकता बंदर अलीकडे जे चर्चेत होतं, एकता बंदर हा कोणत्या 2 देशांमधला संयुक्त प्रकल्प आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे भारत आणि मालदीव या 2 देशांमधला हा एक संयुक्त प्रकल्प आहे जो अलीकडे खूप जास्त चर्चेत होता. प्रश्न क्रमांक आपण बघणार आहोत 9वा, आरोग्याचा हक्क विधेयक पास करणारे देशातले पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे राजस्थान हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी आपल्या नागरिकांना आरोग्याचा हक्क दिलेला आहे. राज्यातील प्रत्येक रहिवाशाला सर्व ज्या सार्वजनिक आरोग्य सुविधांचा मोफत सेवांचा लाभ घेण्याचा अधिकार या विधेयकामुळं मिळालेला आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 10वा. प्रश्न क्रमांक 10वा आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. वस्त्रोद्योगाशी संबंधित राज्यातले पहिले PM मित्र पार्क कुठे येथे उभारण्यात येत आहे. ते म्हणजे नांदगाव पेठ अमरावती या ठिकाणी उद्योगाशी संबंधित पहिलं PM मित्र पार्क उभारण्यात येत आहे, जे टेक्स्टाईल इंडस्ट्रीशी संबंधित आहे. आणि आता नांदगाव पेठ अमरावती या ठिकाणी आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योगाशी संबंधित मोठमोठ्या कंपन्या येणार आहेत आणि ही कपड्यांची बाजारपेठ बनणार आहेत. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमधला 11वा. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे स्वच्छता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वच्छ मुख अभियानाचे जे सदिच्छा दूत आहे ते म्हणजे सचिन तेंडुलकर यांना स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून यांची महाराष्ट्र शासनाने नेमणूक केलेली आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 12. अलीकडे RBIने अर्ज प्रक्रिया सुलभ व सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने कोणते सुरक्षित वेब आधारित पोर्टल सुरू केलेले आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे, RBIनं अलीकडे अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या हेतूनं जे पोर्टल सुरू केलेलं आहे त्या पोर्टलचं नाव आहे प्रवाह. आता प्रवाह म्हणजे नेमकं काय? प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन याला म्हटलं गेलेलं आहे प्रवाह. ही बाब लक्षात ठेवा, कारण तुम्हाला स्टँडर्ड पण विचारू शकते प्रवाह म्हणजे नेमकं काय. तर प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन अँड व्हॅलिडेशन अँड काय ऑथरायझेशन हा त्याचा अर्थ आहे. आणि यामुळं काय होणार? सुरक्षित वेब आधारित एक पोर्टल आहे, त्यामुळं अर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे आणि सुव्यवस्थित होणार आहे. आणि जेव्हा केव्हा असे RBI एखादं पोर्टल लॉन्च करते त्यावेळेस आयोग प्रश्नपत्रिकेमध्ये त्याची दखल घेत असतो. ही बाब तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 13वा. कोणता देश हा अधिकृतपणे ब्रिक्स गटाच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य म्हणून 20 फेब्रुवारी 2023 रोजी बनलेला आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते म्हणजे इजिप्त हा देश. इजिप्त हा देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 20 फेब्रुवारी 2023 रोजी सदस्य देश बनलेला आहे. आणि एक बाब आणखी लक्षात ठेवा, बांगलादेश, उरुग्वे आणि संयुक्त अरब अमिरात हे सप्टेंबर 2021मध्येच ब्रिक्स गटाच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य बनले होते. आणि 20 फेब्रुवारी 2023 रोजी इजिप्त हा देश ब्रिक्स गटाच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य बनलेला आहे. या प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही आणखी एक बाब लक्षात ठेवू शकता का ब्रिक्स गटाची जी स्थापना झाली होती ती 15 जुलै 2014 रोजी. याचं जे मुख्यालय ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचं ते शांघाय चीनला आहे. आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेची जी मी स्थापना तुम्हाला सांगितली ती 15 जुलै 2014ची आहे. आता सध्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या प्रथमच एक महिला अध्यक्ष बनलेल्या आहे, त्यांचं नाव आहे दिलिमा रौसेफ. ह्या पहिल्या अध्यक्षा ठरलेल्या आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा. हाही प्रश्न एक महत्त्वाचा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आता आजच्या प्रश्नपत्रिकेमधला आणखी एक महत्त्वाचा असा एक प्रश्न आपल्याला इथे मिळतो, तो म्हणजे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म ठरलेल्या हुबळी प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? तर ती म्हणजे 1507 मीटर. ही जगातील सर्वात लांब ठरलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्म हुबळी प्लॅटफॉर्मची लांबी आहे 1507 मीटर. या अगोदर आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद घेण्यात आलेली. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. याआधी उत्तर प्रदेशातील जे गोरखपूर होतं रेल्वे स्थानक ते 1336 मीटर इतकं लांबीचं होतं, परंतु त्याहीपेक्षा 1507 मीटर लांबीचं जे हुबळी प्लॅटफॉर्म हा जगातला सर्वात लांब असा प्लॅटफॉर्म असलेला आपल्याला दिसतो. आणि हे कोणत्या स्टेशनवर आहे हा प्लॅटफॉर्म? तर हा श्री सिद्धरुद्र स्वामीजी हुबळी स्टेशन या स्टेशनवरचा हा सर्वात लांब असलेला प्लॅटफॉर्म आपल्याला दिसून येतो. प्रश्न क्रमांक आपण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न घेणार आहोत, तो म्हणजे CO2 आयात करणारा व समुद्राखाली दफन करणारा जगातला पहिला देश कोणता? हा देखील या प्रश्नपत्रिकेमधला महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे डेन्मार्क हा CO2 आयात करणारा व समुद्राखाली दफन करणारा जगातला पहिला देश आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि ग्रीन्सलँड प्रकल्प ही जी CO2 दफन करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रकल्पाला या डेन्मार्कने नाव दिलेलं आहे ग्रीसलँड प्रकल्प म्हणून.
2030पर्यंत 8 दशलक्ष टन CO2 दफन करण्याची क्षमता याच्यामध्ये असलेली आपल्याला दिसतो या प्रोग्रॅममध्ये. ग्रीन्सलँड प्रकल्पामध्ये 2023पर्यंत 8 दशलक्ष टन CO2 साठवण्याची क्षमता आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी ब्रिटिश रासायनिक कंपनी असेल इनोस किंवा जर्मन तेल कंपनी असेल तर विंटर सॉल्ट डे, तर ह्या कंपन्या डेन्मार्कला मदत करणार आहे. त्याच्यामध्ये ब्रिटिश रसायन कंपनी मी तुम्हाला सांगितली, इन्सो, आणि त्याच्यानंतर जर्मन तेल कंपनी मी तुम्हाला सांगितली विंटर शेल डे. या 2 कंपन्या डेन्मार्कला CO2 आयात करण्यासाठी व समुद्राखाली दफन करण्यासाठी मदत करणार आहेत. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. या संदर्भात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक जो 16 आहे तो 10 मे 2023 रोजी बंगालच्या उपसागरात आलेल्या मोखा चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले? या प्रश्नाचं उत्तर आहे येमेन या देशाने मोखा या चक्रीवादळाचे नामकरण केलेले आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17 पहा. प्रश्न क्रमांक 17 CBIचे नवनियुक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? CBIचे जे नवनियुक्त संचालक आहेत ते प्रवीण सूद आहे. ते अगोदर सुबोध कुमार जयस्वाल हे होते. BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO आहेत आणि नील मोहन हे जे आहेत तर हे यूट्यूबचे CEO आहेत. या बाबी तुम्ही लक्षात ठेवा. आणि नीती आयोगाचे जे CEO मी तुम्हाला सांगितले BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO आहेत आणि नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत ते सुमन बेरी आहेत. नीलमोहन हे यूट्यूबचे CEO आहेत. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि जेव्हा अशा नवीन नियुक्त्या असतात आयोग त्यावर देखील प्रश्न विचारतो, म्हणून आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक आपण 18 घेत आहोत. भारतातील केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या पहिल्या जनगणनेचा संदर्भ कालावधी कोणता? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या पहिल्या जलगणनेचा जो संदर्भ कालावधी आहे तो म्हणजे 17-18 हा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाद्वारे घेण्यात येणाऱ्या पहिल्या जनगणनेच्या संदर्भातला कालावधी आहे. आणि दुसरी बाब तुम्ही या संदर्भात आणखी लक्षात ठेवू शकता. महाराष्ट्राला जलसंवर्धनाच्या संदर्भात अलीकडे पहिला पुरस्कार मिळालेला आहे संपूर्ण देशामध्ये आणि तो देखील याच केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दिलेला आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 18वा प्रश्न झालेला आहे. आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 19. नीती आयोगाच्या अहवालानुसार सन 2016 ते 2023 या 5 वर्षाच्या कालावधीत देशभरातील किती कोटी नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले आहेत, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 13.5 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले आहे. आणि तुम्हाला माहीत असेल बहुआयामी दारिद्र्य हा जो निर्देशांक आहे हा UNDP काढतो आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सपोर्टने 2010 पासून हा निर्देशांक काढला जातो. मात्र नीती आयोगाने देखील अशाच प्रकारचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढायला सुरुवात केली आणि त्यानुसार 13.5 कोटी लोक या बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले आहे. ही बाब खरंच उल्लेखनीय आहे आणि यासाठी नरेंद्र मोदी सरकारचे प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे ठरलेले आहेत. पुढं आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक जो आहे तो म्हणजे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील नीती आयोगाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा. प्रश्न क्रमांक आपण 20 बघणार आहोत. 10 मे 2023 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेलं आहे? तर आपण पाहिलं का जालना ही महानगरपालिका आहे जिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि ही भारतातील म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं हे आजच्या प्रश्नपत्रिकेमधील म्हणजे करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमधील 7मधील 20 प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहून या प्रश्न पाहून घ्यावे आणि त्यांचं उत्तर देखील पाहावं आणि आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व 20 प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुन्हा आपण भेटू ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या भाग 8वा घेऊन येणार आहे मी आणि त्यामध्ये परत असेच महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर पुन्हा भेटू आपण करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या भाग 8 सोबत.